जळगाव जामोद शहरात बिबट्याचा वावर. आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांच्या निवासस्थानाजवळ बिबट्याची एंट्री. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात 16 मार्चच्या मध्यरात्रीपासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे. विशेषतः आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांच्या निवासस्थानाजवळील सिद्धिविनायक नगर परिसर तसेच महात्मा फुले कन्या शाळा परिसरात बिबट्याचे मुक्त संचाराचे दृश्य समोर आले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय व नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून विशेष पथके तैनात करण्यात आली असून शहरातील विविध भागात गस्त वाढवण्यात आली आहे. संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाने सांगितले आहे. पहाटे किंवा रात्री उशिरा घराबाहेर पडणे टाळावे. लहान मुलांना एकटे बाहेर जाऊ देऊ नये. घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी दिवे सुरू ठेवावेत जेणेकरून परिसर स्पष्ट दिसेल. तसेच सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दयालसिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा. मध्यरात्री जवळपास 2:30 वाजायच्या सुमारास जळगाव जामोद नगर परिषदेच्या हद्दीमध्ये वन्य प्राणी बिबट असल्याच्या बाबत वन विभागाला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे आमचे वनपाल पात्रीकर त्याचबरोबर वनरक्षक गव्हाणे आणि वनरक्षक गावंडे यांनी तातडीने जाऊन जागेवरती पाहणी केली असता आणि शहनिशा केली असता सदरचा वन्य प्राणी हा बिबट असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर ती CCTV फुटेजमध्ये सुद्धा नगर परिषदेच्या विविध भागामध्ये जसं की न्यू इरा स्कूल असेल आणि ज्या घरांवरती CCTV आहेत तर त्या भागात देखील पाहणी केली असता सदरचा प्राणी हा वन्य प्राणी बिबट असल्याचेच खात्री पटलेली आहे. तर त्या अनुषंगाने बुलढाणा येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सदर पूर्ण भागामध्ये बुलढाणा येथील रेस्क्यू टीम असेल, त्याचबरोबर ती वन परिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोदमधील टीम असेल, त्याचबरोबर ती जळगाव तहसीलचे तहसीलदार माननीय पवन पाटील साहेब असतील, त्याचबरोबर ती मुख्याधिकारी जळगाव नगर परिषदेचे सूरज चव्हाण साहेब हे देखील सोबत होते आणि त्याचबरोबर ती पूर्ण टीमने सदरचा परिसर हा पिंजून पाहिला असता सदरचा वन्य प्राणी बिबट आम्हाला कुठेही सध्या स्थितीमध्ये निदर्शनास आलेला नाही. तरी देखील खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना वन विभागातर्फे आवाहन करण्यात येते की मॉर्निंग वॉकसाठी शक्यतो एकटे जाऊ नका. सुनसान किंवा झाडाझुडपांनी वेढलेले किंवा कमी वर्दळीचे रस्ते शक्यतो टाळा. पहाटे किंवा रात्री बाहेर पडताना टॉर्च किंवा मोबाईल लाईट सोबत ठेवा. लहान मुले आणि पाळीव प्राणी घराजवळ सुरक्षित आणि बंदिस्त ठिकाणी ठेवा. शेताकडे किंवा गावाबाहेर जाताना 2 ते 3 जण आपण एकत्र जावे. कुठेही बिबट्याचे दर्शन झाल्यास त्वरित वन विभागाला माहिती द्या आणि वन विभागाकडून कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही अफवा या ठिकाणी पसरवू नका आणि जर असं कुठंही कोणाला खात्री नसेल तर वन विभागाशी आपण तात्काळ संपर्क साधावा. वन विभाग हे तत्पर आहे आणि आपल्या मदतीसाठी सदैव हे तत्पर राहील याची देखील वन विभागाच्या माध्यमातून आपणास ग्वाही देण्यात येते. त्याचबरोबर ती सदरचा वन्य प्राणी हा मनुष्य प्राण्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सदरचा वन्य प्राणी आपल्या समोर अचानकपणे आला तर आपण घाबरून न जाता त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे जेणेकरून तो आपल्यापासून दूर जाऊन आडोशाला जाईल आणि त्यानंतर वन विभागाला आपण तात्काळ संपर्क साधावा. पुढील जी नियमानुसार असेल ती कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.